आझाद भगतसिंग युवा मोर्चा यांच्या वतीने गोरेगाव पश्चिम येथील अण्णाभाऊ साठे मैदान येथे मोठ्या भव्य प्रमाणात साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। भंडाऱ्यामध्ये आपण पाहू शकता सर्वसामान्य लोकांपासून सर्वच पक्षांचे राजकीय पदाधिकारी तसेच बॉलिवूडमधील देखील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी इथे आपली उपस्थिती असते आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांना येऊन शुभेच्छा दिल्या आहेत। या भंडाऱ्याला दिनेश गोडराव देखील आलेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवारसुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या काय सांगायला इथे भंडाऱ्याला आल्या, कशा प्रकारे तुम्ही आकाश शेट्टीला शुभेच्छा द्या। आज या ठिकाणी गोरेगावमध्ये पहिल्यांदा भव्य दिव्य असा आझाद भगतसिंग युवा मोर्चा यांनी साई भंडारा ठेवलेला आहे। आज आम्हाला बोलून जो इथं मान सन्मान केला आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बोलतो, त्यामुळे आम्ही या टीमचे या आझाद भगतसिंग युवा मोर्चा यांचे आभार मानतो आणि आज सर्व साई भक्तांनी या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तो भव्य दिव्य असा कार्यक्रम महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेत। साईबाबाला सर्वच मानतात, यासाठी सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि आम्हाला बोलल्याबद्दल धन्यवाद। भाकर फाउंडेशनचे दीपक सोनाने देखील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही आज आझाद भगतसिंग युवा मोर्चाच्या वतीने इथे साई भंडारा आणि त्यासोबत साईबाबांच्या भजनांचा कार्यक्रम इथं ठेवला आहे। खरं तर हा आनंद होतो आहे, गोरेगावमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे गोरेगाव आणि इतर सगळ्या परिसरामध्ये। एक गोष्ट प्रामुख्याने मला जी दिसते इथे की विविध जाती धर्मातले लोक आज इथे सगळे सहभागी होतात आहे। मी त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो, कारण एका बाजूला द्वेषाचं राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला सगळ्यांना सोबत घेण्याचं काम हे आयोजक करत आहे आणि साईबाबांचे भक्त म्हणून सगळे येत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि शेवटच्या वंचित घटकातला माणूस ते उच्च वर्गीय जो बिल्डिंगमध्ये राहणारा एक श्रीमंत वर्ग माणूस, हे सगळे आज जेव्हा इथे एकवटले ते साई भक्त म्हणूनच एकवटलेत, त्याचं एक जास्त आनंद होतो आणि तो एक वातावरण तयार झालेलं आहे। आणि मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा जो प्रयत्न केला हाच खरा साईबाबांचा विचार होता, कारण साईबाबा हे सगळ्या धर्म जाती पंथांना एक समान पाहत होते आणि सर्वांना समान आशीर्वाद देत होते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला इथे दिसतं। नाही, तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबर, कारण की सध्या देशाचं राजकारण कुठेतरी धार्मिकतेकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो, पण आपण पाहू शकता इथे सर्वसामान्य लोकांपासून सर्वच पक्षांचे पदाधिकारी इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात। शिवसेना शिंदे पक्षाचे स्वप्नील निर्भंग शाखाध्यक्ष आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। सगळ्यात प्रथम सगळ्यांना साईराम। आपले आकाशभाई शेट्टी यांनी एवढा मोठं भव्य असा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार। आपण बघितलं असेल की विविध पक्षापासून सगळ्या पक्षाच्या लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात एकदम मोठ्या चांगल्या दर्जाचा कार्यक्रम त्यांनी इथे घेतला, त्यामुळे त्यांना खूप खूप आभार आणि लोकांसाठी असा कार्यक्रम त्यांनी पुढे पण घेत राहावा अशी त्यांना शुभेच्छा। थँक्यू। सगळ्यांना साईराम। आकाश शेट्टी यांच्या वतीने जो काही ते कार्यक्रम आयोजन केलेला होता ते खरोखर खूप चांगला कार्यक्रम आहे तो आणि सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हा एक खूप चांगला मार्ग आहे आणि त्यातल्या त्यात आता मी बघत होतो की एवढे गरीब लोक तिकडे आहेत रांगेमध्ये आणि जसं ह्या भाईंनी सांगितलं वरच्या श्रीमंतापासून खालच्या गरिबापासून तर आज इथे उभे आहेत आणि प्रसादाचा लाभ घेत आहेत। खरोखर खूप आनंद झाला। धन्यवाद। साईराम। आयोजक आकाशभाई शेट्टी यांच्याद्वारे करण्यात आलेला कार्यक्रम आहे तो खूप छान पद्धतीने करण्यात आला आणि आपण सर्व बघतोय, तर माझे त्यांना एवढंच हे आहे की याच्यापुढे असा कार्यक्रम करण्यात यावा। इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार। आकाश शेट्टी जी, हमें यहाँ आपने बुलाया, थैंक यू सो मच और आप बहुत अच्छा काम कर रहे हैं। साईं बाबा की पालकी भी है, तिरुपति बालाजी का आशीर्वाद भी मिल गया, प्लस भंडारा है यहाँ पे, तो अब मेरी इच्छा है कि मैं भी कुछ सेवा करूं और लोगों को खिलाऊं। ये भी बहुत ही अच्छा काम है, पहले पेट पूजा बाद में दूजा, है ना। तो थैंक यू। आप सब लोग खाना खा के जाइए और मुझे यहाँ बुलाने के लिए और एक बार शुक्रिया। थैंक यू, थैंक यू। आज़ाद भगत सिंह युवा मोर्चा की तरफ से आज ये जो भंडारा आयोजित किया गया है, इसको मैं सिर्फ सीधे साधे शब्दों में कहना चाहती हूँ कि ये साईं बाबा की तरफ से एक सेवा है, जो ज़रिया हमारे शेट्टी जी बने हैं। ये उन्हीं का आशीर्वाद है कि मेरे भक्तों आओ और प्रसाद खा कर जाओ। तो मेरा ऐसा मानना है कि साईं बाबा को मैं भी बहुत मानती हूँ,
तो साईं बाबा का आशीर्वाद जिसको मिल जाता है उसकी ज़िंदगी बदल जाती है। और साथ ही साथ ये कहना चाहती हूँ कि यहाँ भक्तों को देख के जितनी भी मैंने जनता देखी है सब लाइन में खड़े हैं। यस आई कैन से कि हज़ारों के आसपास के लोग हैं। तो अगर हज़ारों के लोग एक रात में पेट भर के खाना खा सकते हैं, सुकून से सो सकते हैं, तो ये साईं बाबा का आशीर्वाद ही है, ज़रिया अगेन फिर से सर बने हैं। तो मैं ये जो चल रहा है आयोजन, इससे ये कह सकती हूँ कि सर का दिल कितना बड़ा है और सर कितने नेक दिल इंसान हैं, क्योंकि नेक दिल इंसान ही इसी तरीके के आयोजन कर सकते हैं। तो मैं बहुत बधाई देना चाहती हूँ कि और साईं बाबा से कहूँगी कि आपके ऊपर आशीर्वाद इसी तरीके से बनाए रखें। और यहाँ जितनी भी जनता मेरी आवाज़ सुन रही है, आप सबके ऊपर भी साईं बाबा का आशीर्वाद इसी तरीके से बना रहे। थैंक यू सो मच। यहाँ पे आमंत्रित किया उसके लिए उनका धन्यवाद करता हूँ। और जितने भी वॉलंटियर यहाँ पे लगे हुए काम कर रहे हैं, आज बाबा की सेवा में लगे हुए, उनके भंडारा की सेवा में लगे हुए हैं, इसी प्रकार से बाबा आपको शक्ति दे ताकि आने वाले समय में ऐसे ही बहुत सारे कार्यक्रमों का आयोजन आप लोग कर पाए। और बहुत ही आनंद आया यहाँ पे आकर। आने वाले हर वर्ष या हर वक्त जब भी शेट्टी साहब आप याद करेंगे, आपके साथ यहाँ पे हम जुड़े रहेंगे, आपके साथ कंधे से कंधा मिला के काम करते रहेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।